उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनोखे 31 साजरे करण्यात आले असून रस्त्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने पोवाडे गात आंदोलन करण्यात आले आहे। शहरातील गांधी चमन ते मोतीबाग, बस स्टँड ते लक्कडकोड रस्ता अशा अनेक रस्त्यांची दुरावस्था होऊन त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत। मागच्या 20 वर्षांपासून या रस्त्यांची एकदाही दुरुस्ती केली नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। याविषयी ठाकरे गटाच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। मात्र अद्याप या रस्त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय, त्यामुळे आज मोतीबागेजवळ भर रस्त्यात मंडप टाकून ठाकरे गटाने पोवाडे आणि भजन गात या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। दरम्यान येणाऱ्या काही दिवसात रस्ताच झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिला आहे। हे आंदोलन असं आहे की मी नगराध्यक्ष असताना 2004ला खरं तर हा नवीन रस्ता मी एक पर्यायी रस्ता शहराला म्हणून केला होता की गांधी चमन ते छत्रपती संभाजी उद्यान या रस्त्याला पर्यायी रस्ता हा रस्ता असला पाहिजे, कारण की त्या रस्त्यावर सरस्वती भुवन शाळा, शनी मंदिर, उर्दू शाळा यामुळं रस्ता सातत्यानं तिथं ट्रॅफिक ब्लॉक व्हायची आणि म्हणून हा पर्यायी रस्ता मी केला। हा जुन्या जालन्यातला पहिला रस्ता आहे की ज्याला डिवायडर होतं, अत्यंत चांगला रस्ता हा केला होता आणि 20 वर्ष झाले याची एकदाही दुरुस्ती झाली नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या भागामध्ये जे राहणारे जे नागरिक आहेत, आमच्या माता भगिनीला घर 5 ते 6 वेळा झाडून घ्यावं लागतं। रेल्वे स्टेशनला माल वाहतूक गाडी आल्यानंतर सर्व ट्रक्स आपला माल घेऊन या रस्त्यानं जातात आणि तुम्हाला सांगतो भांडे, तुमचं घर हे साफसफाईमध्ये माझ्या या माता भगिनीचा वेळ जातो। मी अनेकदा निवेदनं दिली तरी काही उपयोग झाला नाही आणि म्हणून जालना शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं, कन्हैयानगरमध्ये 4 ते 5 तरुणांचा मृत्यू झाला रस्त्यामुळं, तिथं मोठं आंदोलन केलं। मी अब्दुल सत्तार साहेबांना घेराव घातला। त्यानंतर नूतन वसाहतमध्ये खड्डे मोजणे, खड्ड्यांचं नामकरण असं अभिनव आंदोलन केलं आणि त्यानंतरच या रस्त्यांच्या कामाला महानगरपालिकेनं सुरुवात केली आणि या शहरातल्या नेत्यांचं सुद्धा नंतर लक्ष गेलं या रस्त्यांकडं। आणि म्हणून 31 डिसेंबर कसा करायचा या गावातल्या तरुणांनी एक खरं तर म्हणजे हा मेसेजिंग कार्यक्रम आहे की तरुणांनी आपलं आयुष्य लोकांच्या आणि लोकांच्या दुःखांसाठी, प्रश्नांसाठी वेचलं पाहिजे आणि म्हणून हा 31 डिसेंबर आम्ही शेवटचा दिवस आज 23चा एक अपेक्षा घेऊन की 24मध्ये तरी हा रस्ता होईल। या रस्त्यामुळं या भागातल्या नागरिकांनाच नव्हे, या रस्त्यावरनं शहरातले खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे संभाजीनगरकडं आणि बाहेर शहराच्या बाहेर जात असतात, म्हणून हा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।